आहे ग्रामपंचायत कार्यालय खुर्द तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमानाने 2 जानेवारीपासून आपल्या या आवडत्या पाचोड गावामध्ये आपल्या महाविद्यालयाचा कॅम्प म्हणजे शिबिर सुरू आहे आणि या शिबिराला आपले उद्घाटक सर्वांचे तरुणांच्या गळ्यातील ताई आणि लाडके सरपंच शिवराज भाया भोगरे यांनी उद्घाटन केलं होतं आणि आज महत्त्वाचं म्हणजे दिवंगत पत्रकार बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांची आज जयंती आहे. आमचे कल्पक प्राचार्य यांच्या सूचनेनुसार आदरणीय कोठावळे सर यांनी सकाळीच सांगितलं की आज पत्रकार जांभेकरांची जयंती आहे आणि पाचोड आणि पाचोड परिसरातील दैनंदिन घटना घडामोडीची इत्थंभूत माहिती देण्यासाठी आणि आपल्या पाचोड आणि महाविद्यालयाला उच्च शिखरावर नेण्यासाठी पत्रकारितेचा महत्त्वाचा भाग असतो, दुवा असतो आणि हा दुवा साधण्याचं कार्य आपल्या व्यासपीठावर बसलेले पत्रकारिता करणारे सर्व विविध वर्तमानपत्राचे पत्रकार आलेले आहेत. महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्याच्या वतीनं मी सर्वांचं स्वागत करतो आणि आजच्या छोटेखानी कार्यक्रमाला आपल्याला आलेले शिवराज भैया भोगरे त्याचबरोबर या गावचे सरपंच नितीन वाघ आणि महाविद्यालयाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या ठिकाणी आलेले लोकमतचे पत्रकार अनिल कुमारजी बेकरी मराठीचे वीर खान भाई आणि मित्र सिद्धार्थ वाहुळे त्याचबरोबर सांजवार्ताचे आणि कुरेशी सर पुण्यनगरीचे शिवाजीराव पाचोडे नव महाराष्ट्राचे मुख्तार भाई आणि दैनिक भास्करचे बगरे या ठिकाणी सर्वांचं मी पुनश्चे शब्दसन्माने स्वागत करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्याचबरोबर अध्यक्ष आणि सर्व पत्रकारांना आणि उपसरपंचांनी विनंती करतो की आपण बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पुष्पहार अर्पण करावं. सर्व प्रमुख पाहुणे काहीच केलं तुम्ही त्याची आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांचं स्वागत या गावचे सरपंच सरपंचाचं स्वागत या गावचे सरपंच विनंती करतो की आपण शिवराज भैयाचं स्वागत. बोला ना.
यानंतर लोकमतचे अनिल कुमारजी मेत्रे यांचं स्वागत आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय कोठावळे सर यांनी करावं असं त्याचबरोबर सिद्धार्थ मावळे यांचं स्वागत लेट फोटो शिवराज भाई यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. सांज वार्ताचे पत्रकार जे की शेड्यूल बिझी असून प्रत्येक गोष्टीला पॉझिटिव्ह पाहणारे आमचे मित्र आणि साई कुरेशी यांचंही स्वागत भाया साहेबांनी करावं असं मी त्यांना यानंतर दैनिक भास्कर जो पेपर हिंदीमधून चालतोय आमच्या महाविद्यालयाच्या विविध बातम्या हिंदीच्या माध्यमातून हिंदीच्या भाषेमधून दिल्या जातात असे दैनिक भास्करचे पत्रकार सिद्धार्थ वगैरे यांचं स्वागत प्राचार्य साहेबांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो. मोठी संख्या तुमची शिवसेनेचे कार्यकर्ते अण्णा घुमरे यांचं स्वागत डॉक्टर विठ्ठल देखणे यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. यानंतर नवमहाराष्ट्र दैनिकचे पत्रकार मुक्तार भाई यांचं स्वागत सरपंच शिवराज या साहेबांनी करावं. इरफान भाईचं स्वागत प्राचार्य डॉक्टर कोठावळे सर यांनी करावं. बजेट दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शिवाजीराव पासोडी यांचे स्वागत शिवराज भाया घुमरे
सर बोलतो तू बोल सर घ्या ना सर घ्या ना अरे घ्या ना यानंतर या गावचे सरपंच नितीनजी वा यांचं स्वागत तुमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य पटवळे सर हेच करतील. स्पर्धामध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन महाविद्यालयाचं नाव उंच करीत आहेत आणि पाचोड आणि पाचोड परिसरातील जे आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संदीपानजी पाटील भुमरे साहेब यांची जी संकल्पना होती की पाचोड आणि पाचोड परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पाचोड सोडून बाहेर जायची गरज लागणार नाही आणि मागच्या वर्षीपासून म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स सायन्स BCA BCSही त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आपल्या सर्वांची सोय झालेली आहे आणि आम्हाला मार्गदर्शक आणि दिशा यांच्या नेतृत्वाखाली मिळाली असे आमचे आदरणीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रोफेसर चंद्रसेनजी कोठावळे सर यांचं स्वागत संस्था चालक आणि पाचोडचे सरपंच शिवराज भैया भुमरे यांना मी अशी विनंती करतो की आपण प्राचार्य साहेबांचा सत्कार. मित्र हो, जी जयंती आपण साजरी करीत आहोत बाळशास्त्री गंगाराम शास्त्री जांभेकर यांनी जी पत्रकारिता केली आणि ते जे इन्स्टिट्यूशन कॉलेजमध्ये असताना समाजात वावरत होते आणि वेगवेगळ्या समस्या त्यांच्यासमोर होता कारण की आपला देश पारतंत्र्यात होता त्याचबरोबर अंधश्रद्धा त्यानंतर अज्ञान रूढी चालीरीती दारिद्र्य भाकड चालीरीती याला समाज ग्रासलेला होता आणि हा समाज बाहेर कसा काढायचा यामुळे 6 जानेवारी 1832 रोजी जांभेकरांनी एक दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं म्हणजे पत्रकारिता सुरू केली आणि त्या पत्रकारितेच्या त्यांच्या प्रभावामुळे त्यांच्या प्रतिभेमुळे आज ही पत्रकार मंडळी या व्यासपीठावर आपल्याला पाहायला भेटतात आणि लोकशाहीचा जो चौथा स्तंभ आहे चौथा खांब म्हटला जातो की वर्तमानपत्र किंवा पत्रकारिता या सर्वांचं पुनश्चे महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो अभिनंदन करतो आणि यानंतर पत्रकारामधून मनोगत व्यक्त करण्यासाठी लोकमतचे धडाडीचे पत्रकार जे धडाडी आहे शरीरानं चांगले आहे मनोगत व्यक्त करावं अनिल कुमारजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने 7 दिवसीय हे शिबिराचं आयोजन आपल्या केलेलं आहे. मला तर असं वाटतं शाळेचे प्राचार्य कोठावळे सर हजर झाल्यापासून आपल्या शिवछत्रपती कॉलेजचं नाव आता समुद्र पार केलेलं आहे. ते आल्यापासून त्याचे सर्व
प्राध्यापक मंडळींना बी शिस्त लावली किंवा शाळेमध्ये पिरियड पण झाले पाहिजे. शाळेतला जो टायमिंग असतो प्राध्यापक लोकांचा त्याच्यामध्ये त्यांनी सगळं ते काम करून घ्यायचं. त्यांना जे पुरस्कार मिळाला नॅक पुरस्कार बरोबर B+ ग्रेडमध्ये हे सरांच्या आणि त्यांचे जे पाठीराखे आहेत प्राध्यापक मंडळी आता आणि तुम्ही एवढे मोठे बघता तुम्ही आजपर्यंत त्या कॉलेजमध्ये येणारे विद्यार्थी कधीच बघितल्या नव्हत्या. पण सर आल्यापासून रेग्युलर क्लासेस पण चालू झाले. तुम्हाला सरांचं गायडन्स बी असेल तर ह्या शिबिराचं भाग्य पाचून खुर्दवासियांना मिळालं. या 7 दिवसात बरेच विविध कार्यक्रम राबवत आहे. मला एकच सांगायचं की कोठावळे सरांनी जसं हे केलेलं आहे तर विद्यार्थी सुद्धा आपल्या विद्यापीठामधून कसे प्रावीण्य म्हणजे हे मिळून येतील महाराष्ट्रात पहिले त्यासाठी प्रयत्न करावे आणि तुमच्या शिबिराला धन्यवाद मंत्री साहेब. थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचं कॉलेज आणि विद्यार्थी यांच्यामधला जे समन्वय मित्र साहेबांनी या ठिकाणी मनोगताद्वारे व्यक्त केला त्याबद्दल पत्रकार दिनाच्या शुभेच्छा द्या फक्त शिवाजीराव. मगरेजी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त बोलणार आहे ना महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी अवघ्या काही वर्षामध्ये आपल्या पाचोड शिवछत्रपती महाविद्यालयाचा जो चेहरामोहरा आहे तो बदलून टाकण्यामध्ये यशस्वी झाले आणि आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना त्या महाविद्यालयामधून एक ज्ञानप्राप्तीचं माहेर ज्या पद्धतीने आपण म्हणतो शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जे पिलं तर ते गुरगुरल्याशिवाय राहत नाही. त्या पद्धतीने आदरणीय सरांनी आपल्या महाविद्यालयामध्ये चांगलं काम करून सर्व काही सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. पुण्याच्या धर्तीवर आपण पुण्याला शिक्षणाचं माहेर घर म्हणतो त्याच पद्धतीने सरांचेही प्रयत्न आपल्या पाचोड नगरीला शिक्षणाचं माहेर घर करण्याचं आहे असं आम्ही अपेक्षा ठेवू सरांकडून. आणि आज बाळशास्त्री जांभेकर आणि पत्रकारिता दर्पण दिनानिमित्त आपण आम्हा सर्व पत्रकारांना या ठिकाणी बोलवून आम्हाला आमचा सत्कार केला, आम्हाला सन्मान दिला त्याबद्दल सर्व पत्रकार मंडळी करून आम्ही महाविद्यालयाचे आणि सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद. मी अगोदरच सांगितलं की ज्यांचं शेड्यूल बिझी असतात औरंगाबादला पण सांगतात मुंबईला. आणि असं जरी म्हणलं तरी त्यांना राग येत नाही म्हणजे केवढ्या मोठ्या मनाचे येत नाही. आपला विनोदाचा भाग सोडून द्या. सांज वार्ताचे पत्रकार खरोखरच कार्यालयात गेल्याच्या नंतर बी म्हणजे त्यांच्या याच्या न्यूजपेपरच्या त्या ठिकाणी सांगतात काही करेक्शन करायचं का काही बदल करायचं असलं तर सांगा. आपल्याला म्हणजे त्यांच्या एक वैशिष्ट्य मला पटतं बरं का की कोणती जाहिरात असो बातमी असो चुकू नये की त्यांना काही गोष्टी समजा दुसऱ्याला समजत असतील ते आवर्जून विचारून घेतात. हे त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. ते आपल्यासाठी या ठिकाणी येऊन आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि भाई पुरेश एक तास बोल सगळे थांबतात तुझ्यासाठी. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद महाराष्ट्र राष्ट्रीय सेवा योजना इथं मला पाचोड खुर्द इथं बोलिलं आहे. माझे सरपंच माझे सुरत पाटील घुमरे यांच्या नेतृत्वाखाली यांचे कार्यकर्ते माझे पत्रकार बंधू माझे शिक्षक छत्रपतीचे प्राचार्य पूर्ण जमलेले विद्यार्थी तो सारे वर्ग मित्र एवढं बोलून माझे 2 शब्द. सुरुवात चांगली.
आपण 2 शब्द म्हणतो त्यांनी जवळपास 10-15 शब्द बोलले. मित्र हो, गावाकडे आपलं ग्रामशाळा आहे, वाचनालय, त्या ठिकाणी आम्ही एक काव्य संमेलन ठेवलं होतं छोट्या छोट्या मुलांचं. ते छोटे मुलं येत होते आणि कविता म्हणून सादर करीत होते. तर एक छोटा मुलगा आला आणि ते म्हणला की माझ्या कवितेचं नाव आहे, मला कविता येत नाही, असं होतं. पण असं कवितेचं नाव, तर ते म्हणला की मला कविता येत नाही आणि आली तरी मला म्हणायचं, आणि जाऊन बसला येते. छोटा होता, त्याची स्मरण म्हणजे बौद्धिकता आपण पाहिली, तसे आपण जरी 2 शब्द म्हणले तरी त्यांना जे काही त्यांच्या मनात आहे त्या आपल्या समोर ठेवलं. धन्यवाद. यानंतर मित्र हो, मला वाटतं या सर्व पत्रकार एकत्रित आणणं आणि त्यांचा यथोचित सत्कार करणं, विशेषतः शैक्षणिक क्षेत्रामध्ये ही एक पहिलीच घटना असेल असं मी माझ्या माहितीनुसार, माझ्या ज्ञानानुसार मला पाहावयास मिळतं. आणि त्याचे मार्गदर्शक आणि कल्पना करणारे आमचे प्राचार्य डॉक्टर आदरणीय प्राचार्य समीर कोठावळे सर यांची ही कल्पना होती, ती आपण आता प्रत्यक्षात कृतीत आणलेली आहे. यानंतर या पत्रकारांना शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय आपल्या पाचोडचे युवा सरपंच शिवराज भाया. आज आपल्या पाचोड खुर्द गावामध्ये ज्या कारणासाठी आपण एकत्रित जमलेलो आहे ते कारण म्हणजे आज आपण आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करतोय. आणि ते पत्रकार दिन साजरा करायचं कारण म्हणजे आदरणीय सन्माननीय बाळशास्त्री जांभेकर यांची आज जयंती. यांची जयंती आपण आज संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. त्याचं कारण असं की आपल्या महाराष्ट्रात सर्वात प्रथम वृत्तपत्र जे असतं ते असं दर्पण, आणि त्या दर्पणचे निर्माते ज्यांनी ते दर्पण वृत्तपत्र सुरू केलं असे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची आज आपण जयंती पत्रकार दिन म्हणून साजरी करतोय. 1812ला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचा मृत्यू झाला 1846. म्हणजे जवळपास 30-34 वर्षाचं आयुष्य त्यांनी जगलं. एकदम तरुणपणातच ते गेले, परंतु त्या 30-34 वर्षाच्या आयुष्यात देखील त्यांनी असं कार्य करून ठेवलं. या तब्बल 200 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपण त्यांची जयंती आपण आपल्या महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरी करतोय. असे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना मी सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं कोटी कोटी वंदन करतो, त्यांना आदरांजली अर्पण करतो. आज पत्रकार दिनानिमित्त आपल्या महाविद्यालयात जे आपलं शिबिर चालू आहे, त्या शिबिराच्या माध्यमातून आपले प्राचार्य कोठावळे सर आणि त्यांचे संपूर्ण टीम यांनी पत्रकार दिनानिमित्त आपल्या पाचोड परिसरातील सर्व पत्रकार यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्काराप्रसंगी उपस्थित आपले अनिलजी मेहत्रे, सिद्धार्थजी वावळे, सिद्धार्थजी मगरे, मुख्तार भाई, इरफान भाई, शिवाजी भाऊ, आपले अनिस भाई, ज्यांनी अतिशय ज्यांचं तोंड जास्त चालत नाही, लेखणी जास्त चालती, तरी देखील त्यांना जेवढं शक्य होईल ती डेअरिंग त्यांनी आज आपल्यासमोर केली आणि अतिशय छान या ठिकाणी त्यांनी सुरुवात केलेली आहे. येत्या काळात अजून त्यांना आपण जास्त भाषणं करायला लावू आणि पुढच्या पत्रकारितेला ते कमीत कमी अर्धा तास बोलले पाहिजे एवढी त्यांची तयारी आपण करू. सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वप्रथम मी त्यांचं आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं, आपल्या गावाच्या वतीनं स्वागत करतो, त्यांना शुभेच्छा देतो. सरांचं, कोठावळे सरांचं आणि त्यांच्या टीमचं मी विशेष आभार मानल की त्यांनी आज पत्रकार दिनानिमित्त अतिशय छान कार्यक्रम आयोजित केला. जे पत्रकार लोक आहे आपल्या परिसरातील त्यांचा आपण बऱ्याचदा सन्मान करायचा विसरून जातो, परंतु त्यांनी आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त त्याची आठवण ठेवून अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केला. खरं तर मला पैठणला पण एक कार्यक्रम होता, परंतु सरांनी जेव्हा सांगितलं की पत्रकार दिन आहे आणि पत्रकारांचं स्वागत आहे, तर विशेष करून मी थांबलो. म्हणलं कारण आता आपले बरेच कार्यक्रम असते, प्रत्येक कार्यक्रमाची बातमी लागली पाहिजे म्हणून बातमी नाही लागायच्या, त्याच्यामुळे आपले पत्रकार जे हे ते सतत ग्राउंडवर असतात. प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती असते की कुठं काय घटना घडलेली आहे, कुठं काय झालेलं आहे, आणि त्याची माहिती ते आपल्याला त्यांच्या वृत्तपत्राद्वारे आता माहिती आहे आपल्याला की वृत्तपत्र थोडं आता मागं पडत चाललेलं आहे, कारण सोशल मीडियाचा प्रभाव जास्त वाढतोय. आपण मोबाईलवरच आधी कसं असायचं की एक दिवस आज जी घटना घडली आपल्याला ती उद्या पेपरला वाचायला भेटायची आणि तेव्हा कळायचं,
त्याच्यानंतर काही दिवस असे आले की आपण टी व्हीवर बातम्या बघायचो, दिवसभर काय घटना घडल्या संध्याकाळच्या न्यूजवर आपल्याला दिसायचं. परंतु आता आजकालचा असं जमाना आहे की सध्या कुठं घटना झालं असलं तरी ती लाईव्ह आपल्याला दिसते की कुठं काय चालू आहे. आणि ते पत्रकार बांधव आपले त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून, त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून आपल्यासाठी कार्य करत असतात. प्रसंगी जोखीम देखील पत्करतात, प्रसंगी त्यांना अनेक वाईट गोष्टींना देखील सामोरं जावं लागतं. तरी देखील सर्व गोष्टींचा सामना करत आपल्यापर्यंत विविध गोष्टींची माहिती, विविध गोष्टींचं जे घडामोडी त्या आपल्यापर्यंत पोहोचत असतात. अशा आपल्या सर्व पत्रकार बांधवांना मी आजच्या या पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्याला माहिती आहे आपण पत्रकार म्हणजे लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत, जे आपण शासन असेल, प्रशासन असेल आणि न्यायव्यवस्था, हे 3 स्तंभ लोकशाहीचे आणि 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता. म्हणजे अशा आपल्या भारतीय लोकशाहीचा, ही जगातली सर्वात मोठी लोकशाही, तिचा 4था स्तंभ ज्यांना आपण म्हणतो असे आपले पत्रकार बांधव आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान, त्यांचा आदर आपण नेहमी केलाच पाहिजे. आणि तेच आजचं निमित्त साधून पत्रकार दिनानिमित्त आपण त्या ठिकाणी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं स्वागत या ठिकाणी ठेवलेलं आहे. परत एकदा जास्त वेळ घेणार नाही आपल्या सर्वांचा. आपण सर्वजण बऱ्याच वेळेचे बसलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी देखील त्यांना त्यांच्या वेगवेगळे प्रोग्राम्स त्या आपल्या शिबिराच्या माध्यमातून देखील ते देखील अटेंड करायचे असतील. मी परत एकदा सर्व पत्रकारांना, गावकऱ्यांना देखील गावकऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी बराच वेळ थांबून पत्रकारांच्या सन्मानासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले. परत एकदा सर्व पत्रकारांचे आभार मानतो आणि त्यांना पुढील त्यांच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पत्रकाराचं कार्य आणि पत्रकार करीत असलेले त्यांचं काम याविषयी आपण मार्गदर्शन करू. दिवंगत आपल्या भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितलेलं होतं एका कवितामध्ये की कभी न लेना इम्तिहान कलम की ताकत है, कलम ने झुक दिया है सिर आप स्वच्छता, सच ही तो है कलम वो ताकत है. म्हणजे ते म्हणतात की जे 100 लोहार की आणि 1 सोनार की जसं म्हटलं जातं, तसं त्यांनी भयानं सांगितलं की ते बोलण्यापेक्षा पुरुष साहेब लिखाण जास्त चालतं. आणि या सर्वच पत्रकार मंडळीचं लेखणी चालल्याने त्यांना एक समाजातही एक चांगल्या दर्जाचं एक स्थान आहे. कारण की आम्ही जरी आता शिक्षक असलो, आम्ही एका ठिकाणी जरी एखाद्या ठिकाणी काम करून घ्यायचं असलं, आपण म्हणलं की आम्ही शिक्षक आहे आणि एवढं कोणी लक्ष देत नाही. याला नुसतंच एखादं आयडेंटिटी कार्ड काढायचं आणि मी पत्रकार आहे किंवा असं सांगायचं, ते लगेच काम होऊन जातं. म्हणजे एवढं पावर, एवढी ताकद यांच्या लेखणीमध्ये आहे, यांच्या पदामध्ये आहे. मी यानंतर आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करण्याकरिता आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य ढवळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करावा. आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आपले शिवछत्रपती महाविद्यालय त्या अंतर्गत 7 दिवसाचं हे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर या ठिकाणी संपन्न करत आहोत. आज राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचा 5वा दिवस आहे आणि योगायोगाने आज 6 जानेवारी ज्यांचा या ठिकाणी आपण जयंती साजरी करत आहोत ते सन्माननीय आचार्य दर्पणकार बाळशास्त्री गंगाधर शास्त्री जांभेकर यांचा हा जयंती दिवस आहे आणि त्या निमित्ताने पत्रकार दिन सुद्धा आपण साजरा करत असतो. आणि या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मुद्दाम आपल्या पाचोडमधील जे काही पत्रकार बंधू आहेत त्या सर्व आदरणीय पत्रकार बंधूंचा या ठिकाणी आदराने निमंत्रण द्यावं आणि त्यांचा सत्कार करावा, स्वागत करावं. या निमित्ताने हा या ठिकाणी आपण कार्यक्रम संपन्न करत आहोत. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आपल्या ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक आणि पाचोडचे युवा सरपंच आणि युवकांचे प्रेरणास्थान आदरणीय शिवराज भैया भुमरे पाटील, मंचकावर उपस्थित असलेले सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार बंधू, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि लोकमतचे पत्रकार अनिल कुमार मेत्रेजी, सिद्धार्थजी गाहुळे,
आणि जी कुरेशी, सिद्धार्थजी मगरे, मुक्तारभाई, शिवाजीराव पाचोडे, इरफान भाई आणि आपल्या पाचोड खुर्दचे उपसरपंच आदरणीय नितीनजी वाघ, समोर बसलेले सर्व पाचोड खुर्दचे प्रतिष्ठित ग्रामस्थ आदरणीय मंडळी, शिवराज भैया सोबत आलेले त्यांचे सर्व मित्रमंडळ, कार्यकर्ते, समोर बसलेले आमचे राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व शिबिरार्थी, विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी नुकतंच सर्व पत्रकार बंधूंचा या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे। या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंना मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आपल्या भैया साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनाच्या निमित्ताने, जन्मदिनाच्या निमित्ताने हा आपण या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करत असतो। त्या काळामध्ये म्हणजे 6 जानेवारी 1872 ला बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे साप्ताहिक सुरू केलं। 6 जानेवारी 1832 ला 6 जानेवारी 1832 ला त्यांच्या जन्मदिनाच्या योगायोगामध्ये म्हणजे साप्ताहिक, म्हणजे जे 7 दिवसाला छापलं जातं ते साप्ताहिक सुरू केलं। आणि त्याच्या अगोदर हे जे साप्ताहिक आहे ते पाक्षिक म्हणून प्रसिद्ध केलं जात होतं, म्हणजे दर 15 दिवसाला ते सुरू केलं जायचं। त्या काळामध्ये म्हणजे बघा 1832 मध्ये देश पारतंत्र्यात होता आणि नेमकंच इंग्रजाचं जो काही अंमल आहे तो अंमल रुजू होत होता। इंग्रजाचा अंमल आपल्या भारतामध्ये रुजू होत होता, म्हणजे तो संघर्षाचा काळ किंवा नेमकेच इंग्रज आपल्यावर अधिराज्य गाजू पाहत होते। त्यांचं परराज्याचा किंवा पारतंत्र्याचा पाठ हा भारतामध्ये विळखा घालत होता आणि त्या पार्श्वभूमीवर बाळशास्त्री जांभेकरांनी हे लोकांच्या मध्ये पारतंत्र्याबद्दल एक प्रकारे आवाज उठवण्याकरिता, पारतंत्र्याच्या संदर्भामध्ये एक प्रकारे आवाज उठवण्याकरिता किंवा त्या काळामध्ये लोकांना जागा करण्याकरिता हे दर्पण सारखं साप्ताहिक हे सुरू केलेलं आपण पाहतो। आपल्याला माहित आहे की आज लोकांमध्ये इतकी प्रगती झालेली असली तरी सुद्धा रूढी आणि परंपरा ह्या आज सुद्धा चालूच आहेत, अंधश्रद्धा ह्या सुद्धा चालूच आहेत। तर त्या काळामध्ये किती मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आणि रूढी परंपराचा पगडा हा लोकांच्या मनावर असेल, त्या काळामध्ये तर खूप अज्ञान, शिक्षणाचा अभाव होता आणि लोक अंधश्रद्धेचे बळी पडत होते। आणि त्या पार्श्वभूमीवर लोकांना जागृत करावं आणि लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे अंधश्रद्धा आणि रूढी परंपराचं हद्दपार करावं, याकरिता हे पाक्षिक किंवा साप्ताहिक त्यांनी त्या काळामध्ये सुरू केलं। आणि एक प्रकारे स्वातंत्र्याच्या दिशेने तर सोडा, परंतु पारतंत्र्याच्या विरोधात लोकांच्या मनामध्ये जागृती निर्माण करता यावी म्हणून अशा प्रकारचं पाक्षिक त्यांनी साप्ताहिक त्या काळामध्ये सुरू केलेलं होतं। आणि त्यांचा आदर आणि त्यांचा सन्मान करावा याकरिता महाराष्ट्र सरकारने हा 6 जानेवारी हा दिवस जो आहे तो पत्रकार दिन म्हणून डिक्लेअर केला। आणि त्या पत्रकार दिनाच्या निमित्ताने सर्व पत्रकार बंधूंचा आदर करावा यासाठी या ठिकाणी आपण हा कार्यक्रम घेत आहोत आणि आपण तो आदर सत्कार केलेला सुद्धा आहे। आजच्या काळामध्ये म्हणजे त्या काळातली पत्रकारिता आणि आजच्या काळातली पत्रकारिता यामध्ये आता खूप मोठा फरक पडलेला आहे। भैया साहेबांनी सांगितलं की आपल्याला जुन्या काळामध्ये वर्तमानपत्र लिखित स्वरूपामध्ये येत होती आणि आजही येतात, तर कालची घटना आपल्याला सकाळी वाचायला मिळायची किंवा मधल्या काळामध्ये बदल झाला, टीव्ही आला, तर त्यामध्ये मग भैया साहेबांनी सांगितल्याप्रमाणे दिवसभर घडलेल्या घटनांचा वृत्तांत हा आपल्याला आकाशवाणीच्या माध्यमातून किंवा
टीव्हीच्या माध्यमातून हे संध्याकाळच्या बातम्यांमध्ये बघायला मिळायचा. परंतु आता तर काय इतकं फास्ट जग झालेलं आहे की कार्यक्रम आता हा आपला चालू असला आपल्या महाविद्यालयामध्ये तर आपण जे कार्यक्रम घेतो की नाही ते कार्यक्रम फेसबुक त्या मिनिटाला लाईव्ह होत असतात, त्या मिनिटाला समाजाला बघायला मिळतात. इतका वेग वाढ या वर्तमानपत्र पत्रकारितेचा वाढलेला आहे. डिजिटल युग आलेला आहे आणि आजच्या काळामध्ये पत्रकारितेची भूमिका जर काय आपल्याला जर सांगायची असेल तर आपल्याला असं म्हणता येईल की लोकांमध्ये वेगवेगळ्या विषयाचं ज्ञान हे समाजामध्ये प्रसारित व्हावं याकरिता ही मंडळी जागरूक असते. समाजामध्ये ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या चांगल्या चांगल्या गोष्टी समाजाच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ही पत्रकार मंडळी करत असतात. समाजामध्ये ज्या अनिष्ट गोष्टी घडतात त्या अनिष्ट गोष्टी सुद्धा समाजापर्यंत पोहोचवण्याचं आणि अनिष्ट गोष्टींपासून परावृत्त व्हावं यासाठी त्या पत्रकारितेचं काम असतं. आणि हे सगळी पत्रकार मंडळी मी बघतोय 2 वर्षापासून चांगल्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम ते करत असतात. आणि अनिष्ट गोष्टी जर काही घडत असतील तर त्या पण चव्हाट्यावर आणण्याचं काम त्या पत्रकार मंडळीच्या माध्यमातून होत असतं. मी सर्व पत्रकार मंडळींना या कार्यक्रमासाठी आल्याबद्दल आणि त्यांनी आपला हा सत्कार समारंभ स्वागत समारंभ स्वीकारल्याबद्दल या सर्व पत्रकार मंडळींचं या ठिकाणी मी खास अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. आणि भैयासाहेब सुद्धा आपल्या कार्यक्रमामध्ये अगदी अल्प वेळेमध्ये सूचना देऊन सुद्धा उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी खास आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी अध्यक्ष समारोप संपवतो. जय हिंद, जय धन्यवाद सर. थांबतो म्हणल्याचं नंतर लगेच आपण टाळ्या वाजल्याने उठायच्या गडबडी. मी सांगतो मित्र, आमच्या प्राचार्य साहेबांचं वय आज 2 फेब्रुवारीला ते 63 वर्षात पदार्पण करीत आहे. 63 पण असं वाटतं का त्यांच्या चेहऱ्यावरून बोलण्यावरून? एकच उदाहरण सांगतो. 31 तारखेला ते सेलूला लग्नाला होते. संध्याकाळचं लग्न झालं. 31 तारखेला संध्याकाळी परत आले सेलूवरून, म्हणजे परभणी जिल्ह्यात. तिथून आल्याच्या नंतर साहेब, नाना, बापू, भैया हे पंढरपूरला, लगेच 1 तारखेला पंढरपूरला आणि 2 तारखेला पुन्हा आपल्या पाचोड या ठिकाणी आपलं उद्घाटन. म्हणजे इतकं त्यांची ऊर्जा ही खास वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे मी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कारण की एक तारुण्याच्या अंगी जे एक चांगले जे गुण असतात ते सरांचं जरी 63 वर्षात पदार्पण करीत असले तरी पण ते तारुण्याचे गुण त्यांच्यामध्ये आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आणि सरांचं वय आणि काम करण्याची ऊर्जा जी आहे ही महत्त्वाची आहे. आणि अशी खात्री मला तर आहे इथून पुढं आणखी 10 वर्षे ते महाविद्यालयाचा कारभार चांगल्या दमदारपणाने चालू शकतात असे मी आशा व्यक्त करतो. या ठिकाणी आभार प्रदर्शन करण्यासाठी मी आमच्या महाविद्यालयाचा विद्यार्थी, फर्स्ट इयरचा विद्यार्थी आमिर शेख याला पाचारण करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या पाचोडचे तरुण तडफदार, त्यांच्या मनगटात असंख्य असे युवकांना जोडून ठेवण्याची ताकद आहे असे आमचे लाडके भैयासाहेब, त्याचबरोबर प्राचार्य आणि सर्व उपस्थित पत्रकार बंधू. सर्वप्रथम मी सर्वांना पत्रकार दिनानिमित्त हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो. आपल्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. आपल्या हातून जे की महापुरुषांनी केलं ते आपल्या हातून घडव आणि एक सुदृढ आणि सुशिक्षित समाज या ठिकाणी घडव अशी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो. गावातील सर्व प्रतिष्ठित आणि वयस्कर मंडळींचा आभार व्यक्त करतो. त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि या NSSच्या मार्फत आपल्या गावामध्ये काय काम चालू आहे हे थोडक्यात माहिती देतो. सर्वप्रथम आम्ही आज 5वा दिवस आहे आणि या 5 दिवसात आम्ही गावातल्या प्रत्येक घरात जाऊन बालविवाह बंदीवरती त्यांच्यातील स्त्रिया असतील त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे की बालविवाहाचा तोटा काय आहे, मुलींना कशा प्रकारे नंतर अडचण होतात हे सगळी माहिती आम्ही दिली आहे. सुदृढ फॉर्मही भरून घेतले आहेत, ज्याचं झाले त्यांनाही माहिती दिली आहे. त्याचबरोबर वृक्षारोपण जे की काळाची गरज आहे ते देखील आम्ही 200 झाड लावण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. आणि आणखीन
भाईसाहेब असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखीन झाडं लावण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू. जे राहिले तेही लागतील आणि एक चांगल्या प्रकारे समाजसेवेची संधी आम्हाला कॉलेजतर्फे मिळते. त्याबद्दल मी सरांचा आभार व्यक्त करतो. सर्व विद्यार्थ्यांतर्फे सरांचं अभिनंदनही करतो की आपल्या कॉलेजचं नाव एक उच्च दर्जावरती चाललंय. विशेष भाईसाहेबांचं आम्हाला मार्गदर्शन असतं आणि एक सुशिक्षित व्यक्ती आमच्यामध्ये आहे याचा आम्हाला अभिमानही वाटतो. भाईसाहेब विशेष तुमचं आम्हाला कौतुक करावं असं वाटतं की ज्या वयात मुलं शिक्षण घेतात त्या वयात तुम्ही एक चांगल्या संस्थेचं मार्गदर्शन करताय. त्यामुळे तुमचंही अभिनंदन करतो आणि थांबतो. कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या परवानगीने जय आलेल्या सर्वांचं पुनश्च आभार आणि सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी जेवण करून जायचं आहे. सगळ्यांसाठी जेवण तयार केलेलं आहे.